कधी कधी अशा गोष्टी कानावर पडतात की त्यावर विचार करायला भाग पाडतात. काही गोष्टींवर तर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. पण कधी कधी अशा गोष्टी खरोखर घडत असतात, ज्याला लोक चमत्कार असं नाव देतात. अशीच एक बातमी सध्या समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला नक्की धक्का बसेल. तुम्ही जर A1 मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. 9 महिने आई आपल्या बाळाला गर्भात वाढवते. बाळाची प्रत्येक हालचाल आईला जाणवत असते. त्याचं फिरणं, त्याचं लाथ मारणं आईला जाणवतं. आई हे सगळं सहन करत आपल्या बाळाला जन्म देते. आपल्या बाळाला आई पोटात देखील सुरक्षितपणे ठेवते आणि जन्मानंतर देखील त्याची काळजी तितक्याच प्रेमानं घेते. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ जन्माला येतो. बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नाळ कापून डॉक्टर त्याला आईपासून वेगळं करतात आणि गर्भातून बाहेर काढतात. पण तुम्हाला माहिती का, एका बाळाने 2दा जन्म घेतला. ही गोष्ट ऐकायला थोडी वेगळी आणि विचित्र वाटेल. आणि एकाच बाळाने 2दा जन्म घेणं कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण हे खरं आहे. 2दा जन्माला आलेलं हे जगातील एकमेव बाळ आहे. आईच्या गर्भातून हे बाळ बाहेर काढण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा हे बाळ आईच्या गर्भात टाकण्यात आले. यामुळे महिलेनं 2दा प्रसूतीचा अनुभव घेतला आहे. लिसा कॉफी असे या महिलेचं नाव आहे, जिने एका बाळाला 2दा जन्म दिला. लिसा UK मधील केंटची रहिवासी आहे. लिसाने मातृत्वाचा अत्यंत विलक्षण अनुभव घेतला आहे. 6व्या आणि 9व्या महिन्यात असं 2दा लिसाच्या बाळाने जन्म घेतला. 6व्या महिन्यात लिसाचे बाळ ऑपरेशनच्या साहाय्याने गर्भाशयातून बाहेर काढण्यात आले. परंतु पुन्हा तिच्या बाळाला गर्भाशयात टाकण्यात आले. यानंतर 9 महिन्यानंतर पुन्हा लिसाची नॉर्मल प्रसूती झाली. लिसाने गोंडस मुलीला जन्म दिला. लिसाच्या मुलीचे नाव लुका असे ठेवले आहे. लुका 2दा जन्मलेले जगातील एकमेव बाळ आहे. लुकाचा जन्म हा वैद्यकीय चमत्कारच म्हणावा लागेल. आईच्या गर्भात असतानाच लुकाला स्पिना बिफिडा हा दुर्मिळ आजार झाला होता. या आजारामुळे आईच्या गर्भातच लुकाच्या पाठीच्या कण्याला संसर्ग झाला होता. अशा स्थितीत हा गर्भ वाढला असता तर संसर्ग आणखीन वाढून धोका निर्माण झाला असता. याच कारणामुळे 27 आठवड्यात भ्रूण गर्भाशयातून बाहेर काढण्यात आले आणि शस्त्रक्रिया करून भ्रूण पुन्हा गर्भाशयात टाकण्यात आले. यानंतर गर्भाची वाढ पूर्ण झाल्यावर 9 महिन्याची लिसाची प्रसूती करण्यात आली. जन्मानंतरही लुकाला नवजात अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले. तिच्या प्रकृती सुधारणा झाल्यावर तिला घरी सोडण्यात आले.